गोरेगाव वेस्टला 2 ऑगस्ट रोजी गोरेगाव वेस्ट पोलीस स्टेशनला एक कॉल आला आणि कंट्रोलवरनं कॉल आला की एक मयत इसम आढळून आलेला आहे टोपीवाला लेनमध्ये। तर आपले गोरेगाव पोलीस तिथे पोहोचली असता, घटनास्थळी पोहोचली असता एक सारस्वत बँकेच्या एटीएम शेजारी एक मयत इसम आढळलेला होता। तर त्याला घेऊन पोलीस स्टेशनची गाडी हॉस्पिटलमध्ये गेली, ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये गेली, जिथे त्याला दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आलं। नंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सोसायटीच्या मेंबर्सशी संपर्क साधण्यात आला। त्यांच्या पत्नीलाही फोन करण्यात आले, मात्र त्यांची पत्नी ही फोन उचलत नव्हती। त्याच्यामुळे त्यांच्या मयताच्या गळ्यामध्ये एक लॉकेट सारखे त्याच्या 2 कीज लावल्या होत्या त्यांनी। तर त्या कीजच्या सहाय्याने पोलिसांनी आणि मयताच्या नातेवाईकांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला। तर त्यांनी दार उघडल्यानंतर आतमध्ये त्यांची पत्नी बेडरूम मध्ये मयत अवस्थेत आढळली होती। तिचा गळा दाबून मर्डर केलेला घटनास्थळी दिसून आलेलं होतं। मयतात ज्या वेळेला आपल्याला ह्या दोन्ही बॉडीज सापडल्या त्यानंतर आपण जी इन्व्हेस्टिगेशन केली त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं आढळलं की जे मयत श्री किशोर पेडणेकर होते त्यांनी त्यांच्या पत्नीचा गळा दाबून चादरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केलेला होता। प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की त्यांना गेली 2-2.5 वर्ष डिप्रेशनचा आजार होता, तसेच त्यांना खूप हेवी डायबिटीसही होता। त्याच्या संबंधी आम्ही तपास करत आहोत आणि त्यांनी ज्या वेळेला हे केलं कृत्य त्यानंतर त्यांनी जवळपास सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या एका नातेवाईकाला एक डिटेल SMS व्हॉट्सअपवर मेसेज केला होता की त्यांनी त्याच्यामध्ये त्याचे बँक अकाउंट डिटेल्स दिले होते, तसेच बँक अकाउंटचे पुढचं नॉमिनी कोण असणार वगैरे दिलं होतं। तसेच त्याच्यामध्ये त्यांनी एक असं इंडिकेशन केलं होतं की मी जिवंत नसणार। तिथे घटनास्थळी जो सीसीटीव्ही होता त्यानंतर आपल्याला सीसीटीव्हीचं ज्यावेळेला आपण प्रॉपर एक अवलोकन केलं त्यानंतर आपल्याला हेही सापडलेलं आहे की मयत जे किशोर पेडणेकर आहेत ते त्यांनी गच्चीवरनं 5व्या मजल्यावरनं उडी मारून आत्महत्या केलेली। तपासामध्ये थोडंफार असंही आढळलं होतं की त्यांनी मरण्यापूर्वी त्याच्या नातेवाईकाचं आणि त्याच्या मुलाचं एक तिकीट बुक केलेलं होतं। मुलाचं दिल्लीवरनं इकडे येण्याचं फ्लाईटचं एक तिकीट बुक केलं होतं आणि त्यानंतर मेसेजही केला होता की बाबा त्याला इथे आणा म्हणून। तर त्यामुळे मुलाचा अजूनही आम्हाला काही समजू शकलेलं नाही, त्याच्यामध्ये अजूनही तपास चालू आहे। ह्या प्रकरणामध्ये आपण 2 ADR दाखल केलेले आहेत आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल।